सिन्नर नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी भारतीय मजदूर संघाचे नेतृत्व स्वीकारले। सिन्नर नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय व मागण्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय मजदूर संघ प्रणीत सिन्नर नगर परिषद संघाची स्थापना केली। या प्रसंगी झालेला नामफलक अनावरण महाराष्ट्र प्रदेश महासंघाचे श्री श्रावणदादा जावळे यांच्या हस्ते करण्यात आले। प्रसंगी प्रदेश संघटक श्री शशिकांतजी मोरे, भारतीय मजदूर संघ विभाग प्रमुख श्री विगो पेंढारकर, जिल्हा अध्यक्ष विजयजी परदेशी, जिल्हा सेक्रेटरी मनोज चिमनकर व अन्य पदाधिकारी, येवला, त्र्यंबक, सिन्नर नगर परिषदेचे सर्व कर्मचारी व कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। नामफलक अनावरण झाल्यानंतर सभेत सर्व श्री पेंढारकर, जावळे, मोरे, चिमणकर, परदेशी यांचे मार्गदर्शन सूत्रसंचालन कंत्राटी कर्मचारी सचिन ढेंगाळे यांनी केले। प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री योगेश पोपट जाधव, सर्व कर्मचाऱ्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्याला मी कुठेही तडा जाऊन देणार नाही व आपले प्रश्न कसे मार्गी लागेल याच्याकडे जास्त बारकाईने लक्ष देईन। दीपक पगार यांनी आलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे आभार मानले। उपाध्यक्ष ताहिर शेख, शंकरराव घोडेवार, सेक्रेटरी दीपक पगारे, खजिनदार तहसीफ शेख, संघटक मंजुषा तांबे, सुनंदा जाधव, कार्यकारी सदस्य प्रकाश घेगडमल, राजेंद्र पवार, राजेश जाधव, ज्ञानेश्वर जाधव, संतोष खेरे, सोहेब शेख, बबलू शेख यांचा प्रमुख अतिथींच्या उपस्थित सत्कार करण्यात आला। सर्व सफाई कामगार यांना निवासस्थाने मिळावी, सण व सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा मोबदला मिळावा, गणवेश, धुलाई भत्ता, घाण भत्ता मिळावा, मेडिकल बिल, खर्च, इन्शुरन्स, गट विमाचा लाभ मिळावा, अणुकंपावरील वारस हक्क, नोकरीचे लाभ मिळावे, वेळोवेळी मिळणारे लाभ व सवलती कर्मचाऱ्यांना मिळाव्यात। सिन्नरकर जनतेस अधिक चांगली सेवा देण्याचे अभिवाचन देण्यात आले। सर्व कर्मचारी वर्गात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। कर्मचारी संघटनेच्या नामफलकाचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सिन्नर हे एक या ठिकाणची औद्योगिक नगरी आहे, एक मोठं विकास होणारं शहर आहे आणि अशा शहरातले जे काही या ठिकाणचे नगरपालिकेचे सफाई कामगार आहेत ते आपल्या हक्कापासून वंचित राहू नये, योग्य त्या आपल्या न्याय्य मागण्यासाठी त्यांना न्याय मिळावा या उद्दिष्टाने आज या ठिकाणी नामफलकाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। भारतीय मजदूर संघ देशातील प्रथम क्रमांकाचे कामगार संघटन असून त्या ठिकाणी नाशिक जिल्हा मजदूर संघाच्या संघटनेला सिन्नर नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी संलग्नता झालेली आहे आणि कामकाजाला सुरुवात होईल आजपासून झालेली आहे। यापुढे आपल्या हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवून कर्मचारी वर्ग या नाशिक शहरातील, सिन्नर शहरातील नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा देईल अशा प्रकारचं या ठिकाणी अभिवचन देतोय। भारतीय मजदूर संघ ही अशी संघटना आहे का पहिले देशाचा विचार पाहते, मग उद्योगाचा विचार, मग शेवट कर्मचाऱ्याचा विचार। आम्ही उद्योगाचं हित पाहणार आहे, देशाचं हित पाहणार आहे आणि मग आम्ही आमचे कर्मचाऱ्याचं हित पाहणार आहे। आमचे कर्मचारी या ठिकाणी सिन्नर नगरपालिकेमध्ये सफाई कामगारची सेवा चांगली पद्धतीने देणार आहे। त्यांना वेळोवेळी हे नगरपालिकेकडून सार्वजनिक सुट्ट्याची भेटते, ते सुट्ट्याचा मोबदलाही देत नाही, सुट्ट्याही देत नाही आणि त्यासाठी आमचे कर्मचाऱ्यावर या नगरपालिकेमध्ये खूप अत्याचार झाला। 15 ऑगस्ट दिन स्वतंत्र दिवस असताना आमचे 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती असताना त्या दिवशी गव्हर्नमेंट हॉलिडे राहतो, सकाळी आमचे कर्मचारी काम करून सुद्धा त्यांचा दुपारचा अर्ध्या दिवसाचा खाणं लावलं। त्याने हे आमचे कर्मचाऱ्यावर किती अन्याय आहे, त्या अन्यायासाठी आज या ठिकाणी सिन्नर नगरपालिकेचे बाहेर बोर्डाचं उद्घाटन भारतीय मजदूर संघाचा केलेलं आहे। या ठिकाणी ह्या प्रशासनाने, ह्या मुख्याधिकाऱ्यांनी आमचे कर्मचाऱ्यांना योग्य न्याय दिला नाही तर यांच्यासाठी आम्हाला उद्या कलेक्टरकडे बसावं लागेल, आम्हाला कामगार आयुक्ताकडे बसावं लागेल। त्यांनी नाही ऐकलं तर विभागीय आयुक्त आहे, त्यांनी नाही ऐकलं तर संचालक साहेब नवी मुंबईला आहेत, त्यांनी नाही ऐकलं तर प्रधान सचिव मंत्रालयात बसलेले आणि त्यांनी नाही ऐकलं त्यांचा बाप मुख्यमंत्री बसलेला आहे। आमच्या कर्मचाऱ्यांना काम करून निष्कारण कुणी त्रास देत असेल तर आम्ही त्याच्या विरोधात कुठपर्यंत लढू शकतो। आम्हाला तुम्ही आमच्या कर्मचारी काम करून घ्या आणि जे शासकीय सेवाने आम्हाला जे सुविधा दिली ते सुविधा आम्हाला पुरवा। आमच्या कर्मचाऱ्याचं राहते घर तोडून टाकले आणि बांधून दिले नाही, ते सर्व घरं सफाई कर्मचाऱ्यांना बांधून द्यायला पाहिजे
अन्यथा आम्ही सुंदर नगरपालिका समोर उपोषण भारतीय मजदूर संघाचा भारतीय मजदूर संघाचा या ठिकाणी आम्ही हेच आश्वासन देतो का आम्ही आता शिवसाहेबांना एक पत्र देणार आहे. त्या पत्रावर कारवाई केली नाही तर आम्ही मग नोटीस लावणार नगरपालिका समोर. जेपर्यंत सफाई कर्मचाऱ्यांच्या घराचा प्रस्ताव तुम्ही घेत नाही बांधायचा तेपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. ही घोषणा या ठिकाणी सर्वांसमोर आम्ही वचन देतो. आम्ही कर्मचाऱ्यांसाठी लढणार माणसं आहे. आम्हाला फक्त कर्मचाऱ्यांचा हित. दत्तोपंतजी तेंगडेजीने सांगितलं मला मुलगा कोणी नाही, माझे मुले हेच लोक आहेत आणि आम्ही लढणार यांच्यासाठी. आमचा याचा काय फायदा नाही. आम्ही फक्त गरिबांना न्याय देण्यासाठी आम्ही संघटना ओपन केली. ग्रामपालिका उद्घाटन सोहळा आज पार पडला. त्याच्याबद्दल सर्व जो जे सफाई कर्मचारी आहे, त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तर मी त्या गोष्टीला पुढेही तडा जाऊन देणार नाही व आपण आपल्या फक्त कामात एकनिष्ठ राहायचं. कुठेही आपण कायद्याला धरून राहायचं. कायद्याच्या विरोधात सुद्धा केलं नाही पाहिजे. आपण कामात आपण एकनिष्ठ राहिलो तर चांगल्याला आपण काम फोडू शकतो या ठिकाणी. बाकीचं पुढं मार्गी लावतो आपण बाकीच्या कामात. धन्यवाद. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर.